माझी मराठी पहिलीच मूवी. आधी मी हिंदी केली आहे, पण ही माझी पहिलीच मराठी मूवी आणि खूप छान वाटलं काम करून. माझं यामध्ये कानडी मुलीचा रोल प्ले करते आहे मी, जी जरी कानडी असली तरी हिच्यावर संस्कार महाराष्ट्रीयन झालेले आहेत. माझं पूर्ण एज्युकेशन महाराष्ट्रात झालेलं असं दाखवलं आहे. ज्यावेळेस एज्युकेशन कंप्लीट करून ती आपल्या गावाला येते, एका मुलावर प्रेम होतं, पण त्याला माझे वडील अपोज करतात की नाही असं करणार नाहीस. मी म्हणेल त्याच मुलाबरोबर तुला लग्न करावं लागेल. अशी वैचारिक तारंबळ जी काय सीमाची होते, असा हा माझा रोल आहे. एक मला हिरो कानडी आणि एक महाराष्ट्रीयन, त्या दोघांमधली सीमा म्हणजे मी. आणि यामध्ये सुंदरसे असे सॉंग्स 6 सॉंग्स आहेत आमच्या ह्याच्यामध्ये, पण सगळ्यांचे फ्लेवर खूप वेगवेगळे आहेत. तसंच रोमॅटिक सॉन्ग आहे सोनू निगम आणि आस्था त्रिपाठीनी गायलेलं आहे. देन माझं इंट्रोडक्शन सॉन्ग गायलेलं आहे नेहा राजपालनी. देन एक मेलोडी सॉन्ग आहे जे राजप्पा बरोबर आहे माझं, महेशजींबरोबर, ते आनंद शिंदेनी गायलेलं आहे. एकंदरीत हा असा फुल मसाला मूव्ही तुम्हाला बघायला मिळेल आणि बघायला विसरू नका. थँक्यू. दिग्दर्शकाची बाजू म्हणून थोडे एक पटकथा मी केलेली आहे म्हणून माझी बाजू सांगतो तुम्हाला. याच्यातून एक कळालं की सीमा हिचं चित्रपटातलं हिचं नावही सीमा आहे, म्हणजे सीमा भाग, म्हणजे हा सीमा भाग आहे. हा महाराष्ट्र आहे आणि तो कर्नाटक आहे आणि ह्या दोन राज्यामध्ये अडकलेली ही सीमा आहे. आणि या चित्रपटामध्ये जरी सीमा महाराष्ट्रावर म्हणजे शिवावर प्रेम करत असली आणि राज्यप्पा कर्नाटक जरी सीमावर प्रेम करत असला तरी तिच्या घरून विरोध आहे तिला महाराष्ट्रावरती शिवावरती प्रेम करण्याबद्दल. आता यामधून हेच दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की तिनं पालकांचं ऐकून त्यांच्या मनाप्रमाणे त्याचा स्वीकार करायचा, की पालकांनी तिच्या मनाचा विचार करून मराठी मुलाचा स्वीकार करायचा, की कोणाचंही न ऐकता सीमानं तटस्थ राहायचं. यापैकी काय घडेल हे तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. माझ्या मते हा प्रेमाचा विषय आहे. त्याचा बॅकड्रॉप हा जरी सीमा प्रश्न हा असला तरी मुख्य विषय हा प्रेमाचा आहे. कोणतीही गोष्ट सामंजस्याने जर का केली तर ती योग्य असते आणि ती योग्य पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे, असा दृष्टिकोन कुठेतरी या चित्रपटातनं सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि मिळेल असं अशी मला खात्री आहे. त्यामुळे ह्याला जो एक भाषिक वाद किंवा एक सीमावाद असं जे स्वरूप नंतर जे अचानकपणे मिळालं ते एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळेल असं मला वाटलं नव्हतं. याचं कारण असं आहे, मला वाटतं की कसं आहे, हा आपली प्रवृत्ती असते, एक आपली वृत्ती असते आपली. कोणी अरे म्हटलं तर आपण त्याला कारे म्हणतो. तर माझ्या मते विरोध करणं एखाद्या गोष्टीला ही तशी आजच्या जगात तरी सोपी गोष्ट झाली. काय विरोधाचा आवाज कोणीतरी एकाने दिला की अशा प्रकारच्या गोष्टीला पाठिंबा देणारे खूप लोक निर्माण होतात. वाद वाढवण्यामध्ये इंटरेस्ट असलेलीच लोक आजकाल आपल्या आजूबाजूला जर का तुम्ही बघितले, अगदी कलाक्षेत्रापासून खेळाच्या क्षेत्रापासून ते राजकारणाच्या क्षेत्रापर्यंत वाद शक्यतो वाढवायचे कसे ह्याकडे लोकांचा कल असतो. पण एखाद्या गोष्टीकडे जर का सामंजस्याने बघितलं तर ती गोष्ट कदाचित लवकर सुटू शकते की काय, असं विचार करण्याची पद्धतच आता जरा कमी होत चालली की काय अशी मला भीती वाटते. नमस्कार. सिनेमाविषयी सगळे बोललेले आहे. यामध्ये मी शिवा पाटील या मराठी जागृती समितीच्या एका कट्टर कार्यकर्त्याची भूमिका करतोय. जो बेळगावचा थरार तुमच्यापर्यंत पोहोचला होता हा खरोखर एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. कारण जेव्हा हा विषय घेऊन नवीन सर आणि महेशदादा माझ्याकडे आले तेव्हा बाप्पांनी जी अपेक्षा व्यक्त केली ती माझी सुद्धा अपेक्षा होती की यावर खरं तर वाद होण्याची गरज नाही, यावर वाद पेटण्याची आवश्यकता नाही. पण असं असताना सुद्धा कर्नाटक शासनाकडून प्रशासनाकडून ज्या पद्धतीची मुस्कटदाबी करायला सुरुवात झाली होती, सिनेमावर बंदी आणा, थिएटर मालकांना धमक्या द्या, तिथल्या मराठी संघटनांना बोलवून घ्या, त्यांच्याकडून पोलीस प्रशासनामार्फत दबाव टाका, यानंतर कुठेतरी डिवचलं गेल्यानंतर उत्तर देणं गरजेचं होतं. म्हणून या सीमा बांधवांना नैतिक पाठिंबा म्हणून आम्ही ठरवलं की बेळगावमधून प्रमोशनला सुरुवात करायची. त्या पद्धतीनं अक्षरशः प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवून आम्ही बेळगावमध्ये पोहोचलो आणि 4 कार्यक्रम करून बेळगावातून प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पुन्हा परत आलो. कलाकृती म्हणून मला वाटतं की खूप थोड्या कलाकृतींना हे भाग्य लाभतं की सर्वसामान्य प्रेक्षक जेव्हा सांगतात
की आम्ही आमच्या खर्चानं याची होर्डिंग्ज लावू, आम्ही आमच्या खर्चानं याची पोस्टर्स लावू. आज जर तुम्ही सीमा भागात गेलात तर सीमा भागात मोठमोठी होर्डिंग्स, मोठमोठी पोस्टर्स ही तिथल्या तरुणांनी लावलेली आहेत. आज सीमा भागातल्या कितीतरी तरुणांच्या व्हॉट्सअपचा DP असेल, फेसबुकचा DP असेल, हा मराठी टायगर्स हा झालेला आहे. त्या दिवशी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो 17 तारखेला सीमा संघर्ष समन्वय समितीच्या. तिथे मी जे वाचलं की संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा, या दुसऱ्या लढ्याचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. कलाकृतीमध्ये माझं काय म्हणणं असं होतं की कलाकृतीनं करमणूक तर केलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर काहीतरी समाजाला दिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीचा विरोध होता आणि ज्या पद्धतीचं समर्थन सीमा भागातल्या मराठी भाषिकांकडून मिळतंय, जे 4 जिल्हे महेशदादांनी सांगितले, त्या 4 जिल्ह्यातले या सीमा भागाची, सीमावादाची दाहकता अनुभवलेल्या लोकांकडून मिळतंय, तर वाटतंय की जो वणवा पेटणार आहे लवकरच, तो वणवा पेटवण्यासाठी ठिणगी होण्याचं भाग्य या मराठी टायगर्सला लाभणार आहे. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये काही कलाकारांचं फार मोठं योगदान होतं. जो एक शाहिरांचा त्रिशूळ म्हटला जातो, त्यामध्ये गवाणकर होते, शाहीर अमर शेख होते, शाहीर अण्णाभाऊ साठे होते. या शाहिरांचा कुठेतरी वसा, वारसा, कुठेतरी परंपरा सांगण्याचं भाग्य मराठी टायगर्सच्या निमित्तानं लाभलं. म्हणून मराठी टायगर्सच्या संपूर्ण टीमचा मी खरोखर आभारी आहे. कारण ज्या पद्धतीनं, ज्या धाडसानं निर्मात्यांनी हा विषय निवडला आणि ज्या भव्यतेनं याची निर्मिती केली, त्यातली कलाकारांची फौज जर पाहिली तर आशिष विद्यार्थी आहेत, विक्रम गोखले आहेत, बाप्पा आहेत, अश्विनी एकबोटे आहेत. उत्तम कथा, उत्तम संवाद, उत्तम गाणी, अ कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर. आणि त्याचबरोबर दुसरी जी एक इच्छा होती सीमावासियांची, सीमा बांधवांची, ती म्हणजे आमच्या लढ्याविषयी संपूर्ण महाराष्ट्राला कळावं. एक कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर बघायला जेव्हा माझा विदर्भातला मराठी माणूस जाईल, खानदेशातला जाईल, मराठवाड्यातला जाईल, तो एक कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर बघेल आणि एक उत्तम चित्रपट बघून घरी येताना त्याच्या मनावर कुठेतरी सीमा लढ्याची छाप उमटलेली असेल, कुठेतरी त्याचा नैतिक पाठिंबा या सीमा लढ्याला असेल असं मला वाटतं.